नमस्ते मैत्रिणींनो, माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज मी तुमच्याशी एका वेगळ्या विषयावर बोलणार आहे. तो असाच आपला सहज सोपा आणि साधा विषय आहे, नेहमीच्या सगळ्यांच्याच ओळखीचा. चैत्रगौरी आपण करतो. चैत्रगौरीमध्ये जेव्हा कशाची आपल्याला आठवण येते, चैत्र महिना आला की आपल्याला कशाची आठवण येते? कैरीची आणि कैरीच्या पन्ह्याची. तर कैरीचा पन्हं तर अगदी आपल्याला आल्हाददायक असतंच, आणि त्यासोबत एक नवीन तुम्हाला मी म्हणजे जुनीच रेसिपी आहे ती आपली. हळदी कुंकाला चैत्रगौरीच्या अगदी आग्रहाने ती केली जाते. हरभऱ्याची डाळ भिजत घालतात, एक 2-2.5 तास समजा, म्हणजे क्वांटिटीप्रमाणे किती असेल. मग अगदीच घाई असेल तुम्हाला तर कोमट पाण्यात तुम्ही भिजवलं तर ती लवकर भिजते. भिजल्यानंतर ती त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि थोडासा कोथिंबीर घालून अरद बोबडी म्हणजे अर्धवट अशी, खूप सुपरफाईन नाही करायची ती, मिक्सरवरती बारीक करून घ्यायची आणि त्यात कैरी किसून घाला किंवा कैरी पण सोबत वाटून घाला, चालते, आपली आवड असते. आम्हाला किसून आवडते का मध्ये मध्ये ती मध्ये येते आणि मध्ये कैरीची चव येते, मध्ये कैरीचा किस येतो, ते वेगवेगळंच वाटतं आपल्याला. आणि त्या डाळीमध्ये मग हिंग, हळद याची कडकडीत फोडणी करून घालायची, मोहरीची. म्हणजे कढईत छोट्या तेल ठेवलं की त्याच्यामध्ये मोहरी टाकायची, हळद आणि हिंग टाकून ती या डाळीवरती ओतायची. आणि चवीप्रमाणे मीठ आणि साखर. चवीला साखर पेरणी तर अगदी आयुष्यामध्ये आवश्यकच आहे. साखरेची गोडी बरोबर पाहिजेच आपल्याला. त्याशिवाय कसं प्रत्येक पदार्थाला वेगळी चव येते बघा. तुम्ही साखर थोडी घातली की, आजकाल साखर लोक अवॉइड करतात, गूळ घालतात, पण ह्यामध्ये तुम्हाला साखरच घालायला पाहिजे. साखरेची गोडी वेगळीच असते. आणि हे इतकं छान चमच्याने तुम्ही हलवून ती डाळ तुम्ही कोणालाही दिली खायला, ते म्हणतील की हा हा, म्हणजे अमृतच दिलं तुम्ही आम्हाला पृथ्वीवरचं खायला, असं वाटायला लागतं लोकांना. ती कैरीची वाटलेली डाळ, हिंग, हळद फोडणीची इतकं सुंदर कॉम्बिनेशन लागतं की तुमचं पोट भरतच नाही, तुम्ही किती खाल्ली तरी ती. म्हणून चैत्रगौर म्हटले की मला त्याची आठवण येतेच. आणि म्हटलं तुम्हाला पण हे शेअर करावं. फोटो पण मी तुम्हाला शेअर करेल कैरीच्या डाळीचा कसा दिसतो म्हणून. तो सगळ्यांना माहितीच असेल बहुतेक, पण आजकाल काय झालं, मुलींना हे जुने पदार्थ आठवत नाहीत. हळदी कुंकू वगैरे पण आजकाल जरा विस्मरणातच गेले, किंवा झाले तर सोसायटीत होतात. मग सोसायटीमध्ये इव्हेंट मॅनेजरला सगळं दिलं की ते डेकोरेशन करतात, चैत्रगौरीची आरास वेगवेगळी करतात. आमच्या जुन्या काळची तर वेगळीच असायची. आमची क्रिएटिव्हिटी त्यात दिसायची. जे घरामध्ये अवेलेबल आहे त्यातनं तुम्ही आजच्या काळाप्रमाणे नवीन काय कराल, याच्यामध्ये आमची आरास बघायला लोक लांबून पण यायचे. यांच्याकडे छान आरास असते दरवेळेस, आपण बघू. आता काय सगळं इव्हेंट मॅनेजमेंट, आणि मग ते त्यांच्या सोयीने बरोबर करतात. आणि इतका वेळ पण कुणाला नाही आहे की त्या आदल्या दिवशी त्याची तयारी करतील. मग हळदी कुंकू झाल्यावर दुसऱ्या दिवशी त्याचा पसारा आवरणं म्हणजे सगळ्यात महाकठीण काम असतं. आमच्या सासूबाई आम्हाला आधी सांगायचे, बाई तू पसारा नको जास्त करू, माती आणि पाणी तर बिलकुल घेऊ नको, दुसऱ्या दिवशी आवरायला खूप कठीण होतं आपल्याला. मग ठीक आहे, मग आम्ही साधा सरळ कोरडा आरास करायचो त्याला. आणि मग त्याच्यामध्ये जे आहेत आपल्या जो खेळणी वगैरे ती मांडून आम्ही आरास करायचो वेगवेगळी. कोणी टेक्निकल माणसं असले तर मग इंजेक्शनच्या सिरीजनी महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक पण चालू ठेवायचे. छोट्याशा पॉटमध्ये पाणी घ्यायचे आणि इंजेक्शनची सिरीज अशी अरेंज करायची की त्यातनं कंटिन्यू पाणी त्या महादेवाच्या पिंडीवर पडत राहील. कौतुक वाटायचं लोकांना. आणि उन्हाळ्यात गरमी खूप असतं की पाणी म्हटलं, पन्हं म्हटलं, कैरीची डाळ म्हटले की लोक अगदी खुश. तेव्हा अगदी घरोघरी AC पण नव्हते कोणाचकडे, तरी लोक, बायका म्हणजे स्त्रिया आनंदाने तयार होऊन व्यवस्थित कौतुकाने हळदी कुंकाला जायच्या, चैत्रगौरीच्या हळदी कुंकाला. असं एकेका गोष्टीचं वैशिष्ट्य असतं. आणि तुम्हाला एक गंमत सांगते, ही कैरीची डाळ जी आहे ही चैत्र महिन्यात जितकी चांगली लागते तितकी तुम्ही पावसाळ्यात करा किंवा हिवाळ्यात करा, अजिबात ती चांगली लागणार नाही तुम्हाला. आता कैरी तर आपल्याला 12ही महिने मिळते, त्याचं काही अप्रूपच नाही आहे. पण चैत्र महिन्यात ती त्या उन्हाळ्यामध्ये नुकतीच कैरी आलेली असते, त्याचा गोडवा आपल्याला खूपच चांगला वाटतो. म्हणूनच चैत्रगौरीला ती करायची पद्धत पडली असावी असं मला वाटतं. मैत्रिणींना आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. इथेच माझं बोलणं थांबवते. नमस्कार.